श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे 25 जून 2026 आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. तर या निर्जला एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार तुम्ही या गोष्टीचं जर दान केलं तर नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. तर कुठल्या वस्तूचं दान करायचं तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा निर्जला एकादशी या दिवशी शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. बघा, धार्मिक श्रद्धेनुसार दान केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. निर्जला एकादशीला कोणत्या गोष्टीचं दान करावं आणि बघा त्याने काय फायदा होणार आहे तेच या मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. निर्जला एकादशी आज गुरुवार आणि त्यामध्ये निर्जला एकादशी देखील आलेली आहे. तर ही वर्षातील सर्वात महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते. या दिवशी बघा उपवास करणं, पूजा करणं आणि विशिष्ट वस्तूचं दान केल्यानं पुण्य मिळतं असं म्हटलं जातं. आणि यावेळी निर्जला एकादशीला 5 महत्त्वपूर्ण शुभ योग देखील जुळून येत आहे, ज्यामुळे तिचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. या दिवशी रवी योग, शिवयोग आणि सिद्धयोग यासारखे अनेक शुभ प्रभाव सक्रिय असतील आणि त्यामुळे भगवान विष्णूंची पूजा करणं आणि आपल्या राशींनुसार या दिवशी दान करणं याने फायदा होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी सदैव तुम्ही आणू शकता. तर निर्जला एकादशीला कोणत्या गोष्टीचं दान करावं? तर सर्वात पहिली रास म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी निर्जला एकादशीच्या दिवशी 7 प्रकारच्या धान्यांचं दान करावं. यामुळे त्यांचं भाग्य बळकट होतं आणि रखडलेल्या कामामध्ये देखील यश मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी बघा त्यांनी तांदूळ, दूध म्हणजेच पांढऱ्या वस्तूचं दान करायचं आहे. यामुळे घरात नफा होण्याची शक्यता निर्माण होते. यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनी बघा मसूर डाळ जी आहे तर ती दान करावी किंवा अख्खी मसूर जी आहे ती देखील दान करू शकता. त्याप्रमाणे फळांमध्ये तुम्ही कलिंगड दान केलं तर त्याचा जास्त चांगला परिणाम दिसून येतो. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींनी तहानलेल्या लोकांना पाणी द्यावं, म्हणजेच काय अन्न पाणी जे आहे तर ते यथाशक्ती दान करावं. यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद देखील वाढणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी बघा गूळ किंवा मिठाई या दिवशी आवर्जून दान करावी. ही अत्यंत शुभ मानलं जातं. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी गरजूंना बघा अन्नदान करायचं आहे. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. आणि यानंतरची रास आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी फळं आणि मिठाई यांनी या दिवशी आवर्जून दान करावी. यथाशक्ती तुम्ही अगदी बघा 6 केळी दान केली आणि मिठाईमध्ये काहीही तुम्ही बघा अगदी म्हैसूर जरी दान केला तरी चालणार आहे. यामुळे नात्यामध्ये गोडवा देखील येतो आणि जीवनात आनंद वाढतो. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी बघा तुम्ही फळ दान करायचे आहे, त्यातल्या त्यात कलिंगड दान करायचं आहे. तर यामुळे देखील तुमच्या राशीत जे काही बघा तुम्ही काम करताय त्या कामात यश तुम्हाला मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या लोकांनी बघा जीवनावश्यक वस्तूंचं आवर्जून दान करावं. यामुळे त्यांचं करिअर आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे बघा मीन राशी. मीन राशीसाठी बघा त्यांनी मसूर दान करावी. ते अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद देखील मिळत असतो. बघा तुमची जी रास आहे त्या राशीनुसार जर तुम्ही दान तर बघा करायचंच आहे, परंतु जर आपल्या राशीनुसार दान केलं तर त्याचा फायदा हा अधिक आपल्याला मिळत असतो. म्हणून यथाशक्ती जसं शक्य होईल, जेवढं शक्य होईल ते दान करायचं आहे. तसं तर आपण बघा आता पावसाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही छत्री, त्याचबरोबर बघा पाणी, माठ, धान्य, फळं काहीही दान करू शकता यथाशक्ती. परंतु बघा तुमच्या राशीनुसार जर तुम्ही ती वस्तू दान केली तर त्याचं अधिक पुण्य, अधिक फळ जे आहे
ते तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी देखील नांदणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.